सांगलीत महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलसाठी 64% तर जिल्ह्यात 68% मतदान। सांगलीसह सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलसाठीची मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली। एकूण 23 जागांसाठी हे मतदान पार पडले। सांगली शहरात 64% मतदान झाले। या निवडणुकीत महाराष्ट्र आणि गोवा येथून एकूण 155 वकील उमेदवार रिंगणात आहेत। सांगली जिल्ह्यातून ह्या निवडणुकीसाठी प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे व ॲडव्होकेट अमोल चिमान्ना हे 2 उमेदवार रिंगणात आहेत। सर्व भागातून ज्येष्ठ वकिलांसह नवोदित स्त्री पुरुष वकील वर्गातून कमालीचा उत्साह होता। निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकिलांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला। सांगली जिल्ह्यात एकूण 3701 वकील मतदार होते। यापैकी सांगली येथे 1132 मतदारापैकी 729 तर मिरज 529, ईश्वरपूर 348, शिराळा 68, विटा 260, तासगाव 140, कवटेमंकाळ 73, जत 100, पलूस 100 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान प्रक्रियेदरम्यान सांगली जिल्हा न्यायालयातील मतदान केंद्रावर दिवसभर वकिलांची गर्दी दिसून येत होती। 92 वर्षाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट नाबू पाचोरे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। यंदाच्या निवडणुकीत कोल्हापूर सर्किट बेंचचा मुद्दा महत्त्वाचा ठरला। त्यामुळे यावेळी 6 जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये मतदान संदर्भात मोठी जागरूकता दिसून आली। मतमोजणी 1 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे। ही प्रक्रिया सुमारे 1 ते 1.5 महिना चालण्याची शक्यता आहे।